सोलापूर येथील दैनिक अब तकचे संपादक व न्यूज 24 मराठीचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी प्रसाद जगताप हे दिनांक 28 मार्च 2024 रोजी आपल्या कार्यालयात दैनिक अब तक वृत्तपत्राचे कामकाज करत असताना त्याच भागातील राहणारे सीताराम बत्तूल या व्यक्तीने प्रसाद जगताप यांना तू आमच्या भावाला अर्ज का टायपिंग करून देतो, माझ्या विरुद्ध तक्रार का लिहून देतो, तुला सोडणार नाही, बघून घेतो असे म्हणून शिवीगाळ आणि धमकी दिली होती। दैनिक अब तकचे संपादक आणि न्यूज 24 मराठीचे जिल्हा प्रमुख प्रसाद जगताप यांना धमकी दिल्याची माहिती मिळताच पत्रकार सुरक्षा समिती आक्रमक होऊन पत्रकार प्रसाद जगताप यांना धमकी व शिवीगाळ करणाऱ्या सीताराम बत्तूल या व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले होते। यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी आक्रमक भूमिका घेऊन पत्रकारांवर होणारे हल्ले, धमकी, मारहाण कदापि सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट करून आक्रमक भूमिका घेतली होती। त्याचबरोबर न्यूज 24 मराठी जिल्हा प्रमुख पत्रकार प्रसाद जगताप मारहाण प्रकरणी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनास दिला होता। पत्रकार सुरक्षा समितीच्या निवेदनाची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेत सीताराम बत्तूल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। सोलापूर वृत्तपत्र संघाचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी, पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख, शहराध्यक्ष राम होंडारे, दैनिक लोकशाही मतदाराचे संपादक अक्षय बबलात, दैनिक अब तकचे संपादक प्रसाद जगताप, कुणाल धोत्रे, डीडी पांढरे, संतोष जाधव, विठ्ठल वठारे, यल्लप्पा अगलदिवटे, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, रिजवान शेख, सुमित भांडेकर आदी पत्रकार बांधव उपस्थित होते। पत्रकार सुरक्षा समितीने आक्रमक भूमिका घेतल्याने न्यूज 24 मराठी जिल्हा प्रमुख प्रसाद जगताप यांना धमकी देणारा व मारहाण करणारा सीताराम बत्तूल याच्यावर जेलरोड पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान संहिता कलम 504, 506 प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।